हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। तर मग बघूया आजचा मेनू। आजचा मेनू आहे खुडी मिरची बटाटा वडे ची भाजी। खुडी मिरची बटाटा वडे भाजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। नेहमीप्रमाणेच जिरं मोहरी, लाल तिखट, खुडलेली मिरची, मीठ, धना पावडर, हळद, हिंग, उकडलेले बटाट्याचे काप, कुटलेला लसूण, कढीपत्ता, मठामुगाचे वडे ते भाजून घेतलेले आहेत आणि उकळलेलं पाणी। तर मग आता कढई ठेवलेली आहे आणि त्यात 1 चमचा तेल देखील टाकलेलं आहे। त्या तेलामध्ये तेल छानपैकी असं तापून गेलेलं आहे। त्यात आपण टाकूया थोडंसं जिरं छान असं तडतडू देऊया। ठीक आहे। त्यानंतर टाकूया त्याच्यामध्ये लसूण कुटलेला छान असा। त्यात टाकूया थोडासा हिंग आपण का टाकत असतो लसूण टाकल्यावर, पण काही जण म्हणतात की लसूण टाकलं तर हिंग नको टाकायला, पण हिंगामुळे जेही आपण खातो ते पचन होतं, त्यासाठी आपण हिंग टाकतो। थोडासा टाकूया आपण कढीपत्ता टाकल्यानंतर त्यात टाकूया या खुडलेल्या मिरच्या। ठीक आहे। त्या खुडलेल्या मिरच्या टाकल्यानंतर आपण छान असं ते परतून घेऊ। परतून घेतल्यानंतर आता या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये, त्यात टाकूया थोडंसं तिखट आपण मिरच्या टाकल्यामुळे तिखट अगदी अर्धा चमचा टाकायचा आहे। त्यात टाकायची थोडी हळद नंतर 1 चमचा धना पावडर। 1 चमचा धना पावडर झाल्यानंतर त्यात आपण टाकूया गरम पाणी। गरम पाणी का टाकायचंय आपल्याला? कारण भाजीला उकळी लवकर येते आणि चव देखील भाज्यांची छान लागते। त्यामुळे छान असं हे गरम पाणी आपण त्याच्यात टाकलेलं आहे। वा, सुगंध पण किती छान आलाय आणि भाजीचा रंग देखील छान येतोय, त्याला भाजीला रंग। आता थोडं गॅस आधी आपण कमी आचेवर केलेलं होतं, आता थोडा गॅस वाढवून घेतलेला आहे। त्यात आपण हे भाजलेले जे मठामुगाचे वडे आहेत, भाजलेले मठामुगाचे वडे हे वर्षभर साठवणीतलं असतात, तर हे त्याच्यात टाकायचे वडे। भाजलेले वडे टाकल्यानंतर छान असं ते मिक्स करून घ्यायचं। थोडा गॅस मंद करायचा, मंद आचेवर करायचं। पुन्हा आपण त्याच्यात घालणार आहे हा उकडलेला बटाटा म्हटला की तो कशातही पडत असतो बटाटा। सगळेजण बटाटा हा आवडीने खात असतात। त्यात टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ, टाकलंय आपण। आता बटाटा तर वाफवलेला आहे, तो आपण त्याच्यात टाकलेला आहे। तर त्याला वडे शिजवण्यासाठी आपण काय करणार, त्याच्यावर 10 मिनिटं झाकण ठेवूया। छान असं ते उकळी आली त्याला अजून छान की वडे एकदम मऊ शिजले की मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आपण 10 मिनिटासाठी वडे शिजू देऊया। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता खुडी मिरची वड्याची भाजी बघत आहोत, शिजली की नाही। खूप छान असा सुगंध येतोय भाजीचा। वाव, रंग पण किती सुंदर आलेला आहे। मिरच्या किती छान, कढीपत्ता किती छान दिसत आहे आणि वडे पण पाहिजे तसे छान असे शिजलेले आहेत वडे पण। आपण आता याला मस्तपैकी बाउलमध्ये काढून घेऊया। वाव, किती छान खुडी मिरची बटाटे वडे ची भाजी तयार। तर आपण सगळ्यांनी सोन संध्यास किचनला शेअर, सबस्क्राईब, लाईक करण्यास अजिबात विसरू नका। थँक यू सो मच।